नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेट परीक्षा 2026 महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 मधले प्रश्न आज आपण पाहणार आहे। 50 प्रश्न आहे। या 50 प्रश्नाला प्रत्येकी 2 मार्क्स आहे। एकूण टोटली 100 गुणांचा पेपर आहे। वेळ 1 तास। विषय आपला संशोधन अभियोग्यता म्हणजेच रिसर्च ऍप्टिट्यूड या टॉपिक्स वरती आपल्याला इथे 50 प्रश्नांचा सराव पाहायचा आहे। जे विद्यार्थी नवीन असेल त्या विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला असे नवीन इम्पॉर्टन्स व्हिडिओ तुम्हाला परीक्षेसाठी मदत होणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा सराव होणार आहे। चला सुरुवात करूया आपण। सूचना वाचून घेऊया। खालील प्रश्नांची उत्तर योग्य पर्याय निवडून लिहा। प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी दिलेला आहे। सुरुवात करूया वेळ वाया न घालता। प्रश्न पहिल्यापासून, संशोधन म्हणजे काय? 4 पर्याय आहे। या 4 पर्यायामधून आपल्याला एक बरोबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। बघा, पर्याय आहे ए माहिती गोळा करण्याची प्रक्रिया, बी समस्येचे शास्त्रीय पद्धतीने निराकरण करण्याची प्रक्रिया, सी प्रयोगशाळेत प्रयोग करणे, डी ज्ञान पाठांतर करणे। या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी समस्येचे शास्त्रीय पद्धतीने निराकरण करण्याची प्रक्रिया म्हणजे संशोधन होय। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, संशोधन प्रक्रियेत पहिले पाऊल कोणते आहे? पर्याय आहे समस्या निवडणे, बी आहे संकल्पना मांडणी, सी गृहीतके तयार करणे, डी माहिती संकलन। हे 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए सर्वप्रथम समस्या निवड करणे हे संशोधनाचे पहिले पाऊल असते। प्रश्न 3, खालीलपैकी कोणते संशोधनाचे उद्दिष्ट आहे? पर्याय हे मनोरंजन करणे, बी समस्या सोडवणे ज्ञानवृद्धी करणे, सी वेळ वाया घालवणे, डी व्यक्तिगत मते सिद्ध करणे। तर या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी समस्या सोडवणे व ज्ञानवृद्धी करणे हे संशोधनाचे उद्दिष्ट आहे। प्रश्न 4, चल व्हेरिएबल म्हणजे काय? पर्याय आहे स्थिर घटक, बी आहे बदलणारा घटक, सी मूल्य नसलेला घटक आणि डी आहे वरीलपैकी नाही। 4ही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी बदलणारा घटक म्हणजे चल होय। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, संशोधनातील परिकल्पना म्हणजे काय? पर्याय हे अंतिम निष्कर्ष, बी तात्पुरते उत्तर, सी आहे संशोधनाचा अहवाल, डी आहे संशोधनाची रूपरेषा। 4ही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी तात्पुरते उत्तर। प्रश्न 6, नमुना निवड म्हणजे काय? पर्याय हे पूर्ण लोकसंख्या अभ्यासणे, बी आहे लोकसंख्येतून काही घटक निवडणे, सी यादृच्छिक पद्धतीने माहिती गोळा करणे, डी आहे माहिती विश्लेषण करणे। 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी लोकसंख्येतून काही घटक निवडणे। प्रश्न 7, खालीलपैकी कोणती नमुना निवडीची पद्धत आहे? पर्याय ए सोयीस्कर नमुना, बी संपूर्ण जनगणना, सी मुलाखत आणि डी आहे वरील सर्व। ते 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए सोयीस्कर नमुना। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, माहिती संकलनाची प्राथमिक साधने कोणती आहे? पर्याय पुस्तके व नियतकालिके, सी मुलाखत व प्रश्नावली, बी मुलाखत व प्रश्नावली, सी रेडिओ दूरदर्शन, डी अहवाल व कागदपत्रे। या 4ही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी मुलाखत आणि प्रश्नावली। 9वा प्रश्न, संशोधनातील द्वितीयक माहितीची उदाहरणे कोणती आहे? पर्याय मुलाखत निरीक्षण, बी पुस्तके संशोधन अहवाल, सी प्रयोग प्रश्नावली, डी छायाचित्रे व ध्वनिमुद्रण। 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी पुस्तके व संशोधन अहवाल ही संशोधनातील द्वितीय माहितीची उदाहरणे आहे। प्रश्न 10, संशोधन अहवालातील कोणता भाग निष्कर्ष मांडतो? संशोधनातील कोणता भाग निष्कर्ष मांडतो? पर्याय प्रस्तावना, बी निष्कर्ष, सी संदर्भ, जी आहे परिशिष्ट। 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी निष्कर्ष। काय आहे? निष्कर्ष। त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, पाहूया। संशोधन साधन म्हणजे काय? पर्याय संशोधनाची उद्दिष्टे, बी माहिती संकलनाची साधने, सी डेटा विश्लेषणाची पद्धत, डी आहे संशोधन अहवाल। 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी माहिती संकलनाची साधने। बी स्केल म्हणजे काय? 12वा प्रश्न आहे स्केल म्हणजे काय? पर्याय मापनाची पद्धत, बी समजुतीची व्याख्या, सी माहितीचे वर्गीकरण, डी निष्कर्षाची नोंद। 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए मापनाची पद्धत म्हणजे स्केल होय। त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, लायकोट स्केल प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या प्रश्नांसाठी वापरले जाते?
पर्याय उघड प्रश्न, बी बहुपर्यायी प्रश्न, सी आहे वृत्ती व मतमापन, डी आहे संख्यात्मक मापन. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे सी, वृत्ती व मतमापन. 14वा प्रश्न आहे सामग्री वैधता म्हणजे काय? पर्याय निष्कर्षाची वैधता, बी प्रश्नांची आशयाची वैधता, सी मापनाची विश्वसनीयता, डी साधनाची स्थिरता. ते चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी, प्रश्नांच्या आशयाची वैधता. त्यानंतर प्रश्न 15वा, पायलट स्टडीचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? पर्याय हे अंतिम निष्कर्ष काढणे, बी आहे सर्वेक्षणाचा खर्च कमी करणे, सी साधनांची उपयुक्तता तपासणे, डी आहे पूर्ण डेटा संकलन करणे. ते चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी, साधनांची उपयुक्तता तपासणे. त्यानंतर प्रश्न 16, गुणात्मक संशोधन मध्ये प्रामुख्याने कोणती पद्धत वापरली जाते? पर्याय हे प्रयोग, बी आहे सांख्यिकी विश्लेषण, सी निरीक्षण व मुलाखत, डी आहे सर्वेक्षण. हे चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, निरीक्षण व मुलाखत. 17वा प्रश्न आहे संशोधनात बायस म्हणजे काय? पर्याय आकस्मिक त्रुटी, बी आहे प्रणालीबद्ध त्रुटी, सी नमुन्याची कमतरता, डी आहे माहितीची कमतरता. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, प्रणालीबद्ध त्रुटी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, कोडिंग म्हणजे काय? पर्याय डेटा गोळा करणे, बी उत्तरांना संकेत देणे, सी आहे डेटा विश्लेषण करणे, डी आहे अहवाल तयार करणे. चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी, उत्तरांना संकेत देणे हे कोडिंग आहे. 19वा प्रश्न आहे कोणत्या प्रकारचे संशोधन बदल होतो याचे स्पष्टीकरण देते? पर्याय वर्णनात्मक संशोधन, बी निदानात्मक संशोधन, सी कारणमीमांसात्मक संशोधन, डी अन्वेषणात्मक संशोधन. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी, कारणमीमांसात्मक संशोधन. 21वा प्रश्न प्राईक नमुना प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? पर्याय प्रत्येक घटकाची समावेशाची शक्यता ज्ञात करणे, बी आहे माहिती जलद मिळते, सी खर्च कमी येतो, डी आहे सर्वेक्षण सोपे असते. चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, प्रत्येक घटकाची समावेशाची शक्यता ज्ञात असते. 21वा प्रश्न पाहूया आता. प्रश्न क्रमांक 21, संशोधनातील चलांचे वर्गीकरण कोणत्या आधारावर केले जाते? पर्याय आहे ए स्वरूपावर, बी मोजमापाच्या पद्धतीवर, सी कार्यावर, डी वरील सर्व. चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी, वरील सर्व. स्वरूपावर, मोजमापाच्या पद्धतीवर आणि कार्यावर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, संकल्पनांची कार्यात्मक व्याख्या करण्याचा मुख्य हेतू काय असतो? पर्याय संकल्पना सोपी करणे, बी आहे निरीक्षण व मापन शक्य करणे, सी साहित्य वाढवणे, डी आहे संशोधनाचा खर्च कमी करणे. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, निरीक्षण व मापन शक्य करणे. प्रश्न क्रमांक 23, निर्विकल्प गृहीतक म्हणजे काय? पर्याय ए संशोधनात्मक विधान, त्यानंतर बी सांख्यिकी दृष्ट्या सिद्ध न झालेला अनुमान, बी सी आहे पर्याय गृहीतक, डी आहे वरीलपैकी काही नाही. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, सांख्यिकी दृष्ट्या सिद्ध न झालेला अनुमान. प्रश्न 24, संशोधनातील स्वतंत्र चल म्हणजे काय? पर्याय ज्यावर नियंत्रण नसते असे चल, बी ज्याचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो, सी परिणाम म्हणून बदलणारे चल, आणि डी स्थिर राहणारे चल. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, ज्यावर नियंत्रण नसते असे चल. 25वा प्रश्न आहे संशोधन नैतिकतेचा मूलभूत सिद्धांत कोणता आहे? पर्याय प्रामाणिकपणा, बी गोपनीयता, सी सूचित संमती, डी वरील सर्व. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी, वरील सर्व. प्रामाणिकपणा, गोपनीयता आणि सूचित संमती हे संशोधन नैतिकतेचा मूल सिद्धांत आहे, ते यावर आहे. 26वा प्रश्न, विषय निवड करताना सर्वात प्रथम कोणत्या निकषाचा विचार करावा? पर्याय संशोधकाची आवड, बी विषयाची उपयुक्तता, सी उपलब्ध साहित्य, डी हे आर्थिक लाभ. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, विषयाची उपयुक्तता. प्रश्न 27वा, संशोधनातील आराखडा निवडताना कोणता घटक महत्वाचा असतो? पर्याय हे वेळ व साधन सामग्री, बी संशोधनाचे उद्दिष्ट, सी विषयाची गुंतागुंत, डी हे वरील सर्व. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी, वरील सर्व. ए वेळ व साधन सामग्री, बी आहे संशोधनाचे उद्दिष्ट, सी आहे विषयाची गुंतागुंत हे घटक महत्वाचे आहे. 28वा प्रश्न, सर्वेक्षण पद्धतीत माहिती गोळा करण्याचे मुख्य साधन कोणते आहे? पर्याय मुलाखत अनुसूची, बी प्रश्नावली, सी निरीक्षक
तक्ता, डी आहे वरील सर्व. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी वरील सर्व. मुलाखत, अनुसूची, प्रश्नावली आणि निरीक्षण तक्ता हे चारही जे आहे ते मुख्य साधन आहे. कशाचे? तर माहिती गोळा करण्याचे. 29वा प्रश्न, सांख्यिकीय चाचण्यांची निवड कोणत्या आधारावर केली जाते? पर्याय नमुन्याचा आकार, बी चलाचे स्वरूप, सी डेटा वितरण व डी वरील सर्व. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरील सर्व. नमुन्याचा आकार, चलाचे स्वरूप आणि डेटा वितरण हे या आधारावर सांख्यिकीय चाचणीची निवड जी आहे ती केली जाते. प्रश्न क्रमांक 30, डेटा विश्लेषणानंतर निष्कर्ष मांडताना कोणता निकष महत्वाचा आहे? पर्याय वस्तुनिष्ठता, बी वैयक्तिक मत, सी प्रभावी भाषा, डी आहे वरीलपैकी काही नाही. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए वस्तुनिष्ठता. प्रश्न क्रमांक 31 पहा विद्यार्थी मित्रांनो, संशोधन समस्येची निवड करताना सर्वप्रथम कोणत्या निकषाचा विचार करणे आवश्यक आहे? पर्याय हे विषयाची उपयुक्तता, बी संशोधकाची वैयक्तिक आवड, सी वेळ व अर्थ साधने, डी आहे संशोधनाची लोकप्रियता. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी संशोधकाची वैयक्तिक आवड. 32वा प्रश्न आहे, गृहीतकांची निर्मिती कोणत्या टप्प्यावर केली जाते? पर्याय ए समस्या निवडीनंतर, सी बी आहे साहित्य सर्वेक्षणानंतर, सी माहिती संकलनापूर्वी, डी आहे माहिती विश्लेषणानंतर. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए समस्या निवडी नंतर. प्रश्न 33, साहित्य सर्वेक्षणचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? पर्याय समस्या सोडविणे, बी पूर्वीच्या संशोधनाचा आढावा घेणे, सी माहिती संकलन करणे, डी आहे निष्कर्ष मांडणे. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी माहिती संकलन करणे. प्रश्न क्रमांक 34वा, प्रश्न क्रमांक 34, संकल्पना आणि चल म्हणजे कन्सेप्ट आणि व्हेरिएबल यातील प्रमुख फरक कोणता आहे? पर्याय आहे संकल्पना मोजता येते, चल मोजता येत नाही, बी चल हे संकल्पनेचे मोजमाप करण्याचे साधन आहे, सी संकल्पना स्थिर असते, चल परिवर्तनीय असतात, डी आहे चल स्थिर असतात, संकल्पना परिवर्तनीय असतात. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी चल हे संकल्पनेचे मोजमाप करण्याचे साधन आहे. 35वा प्रश्न, प्रतिदर्श सॅम्पलचे प्रतिनिधित्व कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते? पर्याय हे प्रतिदर्शाचा आकार, बी निवडीची पद्धत, सी संशोधकाचा अनुभव, डी वरील सर्व. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए प्रतिदर्शाचा आकार जे आहे ते ऑप्शन बरोबर आहे. 36वा प्रश्न पहा, यादृच्छिक प्रतिदर्शची प्रमुख विशेषता कोणती आहे? पर्याय सर्व घटकांना समान संधी असते, बी खर्च कमी येतो, सी वेळ कमी लागतो, डी आहे नमुना पक्षपाती असतो. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी नमुना पक्षपाती असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37, माहिती संकलनाच्या प्राथमिक साधनांमध्ये समाविष्ट आहे. पर्याय प्रश्नावली व मुलाखत, बी शासन अहवाल पुस्तके, सी आहे जनगणना आणि सांख्यिकी माहिती, डी आहे वृत्तपत्रातील बातम्या. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शासन अहवाल आणि पुस्तके. 38वा प्रश्न आहे, संरचित प्रश्नावलीची प्रमुख विशेषता कोणती आहे? पर्याय खुले प्रश्न असतात, बी पूर्वनियोजित पर्याय असतात, सी लवचिकता जास्त असते, डी प्रश्नांची संख्या कमी असते. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी लवचिकता जास्त असते. 39वा प्रश्न आहे, संशोधनातील नैतिक तत्वांमध्ये कोणता घटक येत नाही? पर्याय आहे प्रामाणिकपणा, बी गोपनीयता, सी माहितीचे विकृतीकरण, डी आहे उत्तरदायित्वाची संमती. चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी प्रामाणिकपणा. 40वा प्रश्न आहे, सांख्यिकीय पद्धतीचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या कार्यासाठी केला जातो? पर्याय हे माहिती संकलन, बी माहितीचे वर्गीकरण, सी माहितीचे विश्लेषण आणि डी आहे गृहीतकांची निर्मिती. हे चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन डी गृहीतकांची निर्मिती. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 41वा, संशोधन अहवाल लेखनात कोणता भाग सर्वप्रथम दिला जातो? पर्याय आहे ए निष्कर्ष, बी प्रस्तावना, सी संदर्भ सूची, डी आहे परिशिष्ट.
या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी. प्रस्तावना सर्वप्रथम जे आहे ते संशोधन लेखन अहवालात हा भाग प्रथम दिला जातो. त्यानंतर 42वा ग्रंथसूची आणि संदर्भ सूची यात काय फरक आहे? पर्याय हे ग्रंथसूची फक्त पुस्तके दर्शवते, बी हे ग्रंथसूची फक्त नियतकालिके दर्शवते, सी ग्रंथसूची सर्व वापरलेल्या स्रोतांची यादी असते, डी हे संदर्भ सूचीमध्ये फक्त लेखकांची नावे असतात. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी ग्रंथसूची सर्व वापरलेल्या स्रोतांची यादी असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43वा पायलट स्टडीचे मुख्य उद्दिष्ट काय असते? पर्याय अंतिम निष्कर्ष काढणे, बी संशोधन आराखडा तपासणे, सी मोठ्या नमुन्यावर संशोधन करणे, डी हे आकडेवारीचे विश्लेषण करणे. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संशोधन आराखडा तपासणे. 44वा प्रश्न आहे संशोधनातील मर्यादा कोणत्या भागात लिहिल्या जातात? पर्याय ए प्रस्तावना, बी साहित्य समीक्षा, सी निष्कर्ष, डी चर्चेचा भाग. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी चर्चेचा भाग यामध्ये संशोधनाची मर्यादा या भागात लिहिल्या जातात. 45वा प्रश्न आहे प्रतिगमन विश्लेषण कोणत्या प्रकारच्या चलांमध्ये वापरले जाते? पर्याय नाममात्र आणि क्रमिक, बी हे अवलंबी आणि स्वतंत्र, सी फक्त नाममात्र, डी हे फक्त क्रमिक. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी अवलंबी आणि स्वतंत्र यामध्ये चलांचे या प्रकारच्या चलांमध्ये वापर केला जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 पाहूया. प्रश्न क्रमांक 46 संशोधन प्रक्रियेत उपकल्पना का मांडली जाते? पर्याय अभ्यास सोपा करण्यासाठी, बी संशोधनाची दिशा ठरवण्यासाठी, सी निष्कर्ष आधीच सांगण्यासाठी, डी संदर्भ वाढवण्यासाठी. चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी संशोधनाची दिशा ठरवण्यासाठी. 47वा प्रश्न आहे संशोधनात गुणात्मक संशोधन कोणत्या पद्धतीवर आधारित असते? पर्याय परिमाणात्मक मोजमापावर, बी अर्थ समजून घेण्यावर, सी सांख्यिकीय तक्त्यांवर आणि डी हे मोठ्या नमुन्यावर. चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी अर्थ समजून घेण्यावर. 48वा प्रश्न आहे वेदक ही माहिती संकलनाची कोणती पद्धत आहे? पर्याय हे प्राथमिक माहिती संकलन, बी दुय्यम माहिती संकलन, सी दोन्ही आणि डी हे यापैकी नाही. तर चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए प्राथमिक माहिती संकलन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49 पाहूया आता. प्रश्न क्रमांक 49 संशोधनातील नैतिकता म्हणजे काय? पर्याय संशोधनात प्रामाणिक आणि जबाबदार राहणे, बी फक्त लेखकांची नावे देणे, सी आकडेवारी गोपनीय ठेवणे नाही, डी हे जास्त संदर्भ देणे. चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए संशोधनात प्रामाणिक आणि जबाबदार राहणे. आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो 50वा स्नोबॉल सॅम्पलिंग कोणत्या प्रकारच्या नमुन्यासाठी वापरले जाते? पर्याय सर्वसाधारण लोकसंख्या, बी दुर्मिळ सापडणे आणि कठीण लोकसंख्या, दुर्मिळ आणि सापडणे कठीण लोकसंख्या, सी मोठ्या लोकसंख्या, डी समरूपी लोकसंख्या. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी दुर्मिळ सापडणे आणि कठीण लोकसंख्या यामध्ये स्नोबॉल सॅम्पलिंग जे आहे त्या नमुना वापरले जाते. म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला जे परीक्षेला प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो येत असतात त्यामुळे या पेपर क्रमांक 1 वरती सर्व प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे. आपण संशोधन अभियोग्यता या टॉपिक्सवर पाहिले. असेच प्रश्न पाहण्यासाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आवडल्यास व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. ओके. एखादी शब्दाच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक वगैरे होऊ शकते, त्यामुळे इकडचा पर्याय उत्तराचा तिकडे जाऊन एखादी प्रश्नाचं उत्तर चुकू शकते. त्यामुळे प्रश्न वाचल्यानंतर त्या उत्तराचं पर्यायी उत्तर जे आहे ते तुम्ही कधी कधी समजून घ्या. ओके. चला पुढच्या व्हिडिओ अजून भेटूया. इथंच थांबूया मित्रांनो. धन्यवाद.